जीवनाची सुरुवात म्हणा किंवा सकाळची सुरुवात म्हणा, एखाद्या चांगल्या अशा गोष्टीनं केली की दिवसही चांगला जातो आणि जीवनही सुखकर होतं. त्यामुळं आपण ठरवायचं की आपलं जीवन कसं करायचं आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मी पायल. तर सकाळची सुरुवात छान अशा स्वामी समर्थांच्या मंत्राने आणि काही काही गोष्टी असतात की मी त्या दररोज फॉलो करते. जसं अथर्व शीर्ष म्हणा, हनुमान चालीसा म्हणा आणि काळभैरव अष्टक, महालक्ष्मी अष्टक अशा गोष्टी मी सकाळी खूप आवडीनं लावते आणि खूप काम करत असतानाही आपण ऐकलं तरी मन एकदम प्रसन्न होतं. आता घरातली कामं आपल्याला काही आवरत नाहीत, पण घरातली कामं बरोबरच आहे ना, आपली हेल्थ ही आता आजकाल खूप महत्त्वाची झाली आहे. आता ती सांगायची गोष्ट म्हणजे अशी झाली आहे की आता आपण जे खातो ते किती हेल्दी आहे. आपण सगळं म्हणतो की हे बाहेरचं खाऊ नका, ते बाहेरचं खाऊ नका, पण घरातल्याही गोष्टी आपण जे आणतो तेही किती घरामध्ये आपल्या हेल्दी येतं हेही आजकाल प्रश्नच तयार झाला आहे. तर असं कारण आहे ना, दूध किती खराब यायला लागलं आहे आणि त्या दुधाचं आहे ना, मी तुम्हाला पुढे दाखवेलच किती कसं खराब इतकं यायला लागलं आहे आणि माणसाने कसं खावं आणि ते खाल्ल्यानंतर खरंच आपल्या आरोग्यावर किती परिणाम होत असतील ते देव जाणे. शुक्रवारचा दिवस आहे आणि सकाळनंच माझी धावपळ चालू होतं, कारण शाळा असेल तर मग एकाचं झालं की एकाचे असे माझ्याला टिफिन द्यावे लागतात. त्यामुळं मग सकाळनं लवकर आवरलं तर मग त्यांचीही चिडचिड होत नाही आणि आपलीही चिडचिड होत नाही. त्यामुळं मग देवपूजेचं ते व्हिडिओ आहे ना, मला खरंच सकाळनं एवढी धावपळ मागे राहते, त्यामुळं तो तर काही हे करणं झालं नाही. पण म्हटलं चला आता थोडंसं रिलॅक्स झालं, त्यांना एकाचा टिफिन गेला की दुसऱ्याचं द्यायचं ठरला की मग मी थोडंसं रिलॅक्स राहते. आणि चपाती म्हणलं तर आता हा मी आहे ना, तवा आहे माझा लोखंडी, तर हा मी आधी ठेवून दिलेला की मग नंतर काढू असं करून. पण आहे ना, अगोदर मला वाटायचं की लोखंडी तव्यावर खूर करपतं, पण नंतर आहे ना, वेळेत होत नाही म्हणून मग मी ते ठेवून दिला होता आणि जे रेग्युलर होता माझ्याकडे तवा तोच मी काढत होते. पण आता रेग्युलर तवा आहे ना माझा जर खूप खराब झाला असं वाटलं मला, असं वाटलं की दुसरा घ्यावा, तर मी तेवढ्यात आहे ना हा घरातला तवा काढला. तर आता आपण घरात गोष्टी ठेवल्या तरी तो काढल्या तरी खरंच खूप छान आहे. आणि अजून एक नवीन घेऊन आले आणि त्याला सिझनिंग केल्यामुळे ना तव्यावर काही चिटकत नाही आणि व्यवस्थित राहतं. तर आम्ही चाललो होतो, आता वटपौर्णिमा येणार आहे, तर वटपौर्णिमेसाठी साडी खरेदी करण्यासाठी मी गेले होते. आता साडी म्हणलं की सगळ्या बायकांचा आवडता विषय असतो, तर आम्हीही गेलो होतो. आणि आता आहे ना आमच्या जवळच जय हिंद म्हणून आहे ना, म्हणजे मिलच दुकान नाही, तर त्याचं नावच त्याचं तसं आहे. तर तिथं गेलो होतो, तर म्हणलं चला, तिथं ऑफरही खूप दाखवत होत्या आणि मूळ म्हणजे मी ते रील इन्स्टावर बघून गेले होते. तर तिथं गेल्यानंतर खरंच माझा खूप मूड ऑफ झाला, कारण दाखवल्यात तशा मला काही हे झाले नाहीत. त्यामुळं मग मी साडी घेताच आले. पण आहे ना, साड्या छान होत्या, पण मला जशी पाहिजे होती तशी काही मला मिळाली नाही. आणि दुकानात एवढी गर्दीही नव्हती. आणि त्यानंतर मग थोडीशी शॉपिंग करून आलो, कारण आहे ना, असा विचार असतो की शाळा सुरू व्हायच्या अगोदर आपण किराणा ते भरून ठेवू, पण कधी कधी होत नाही. त्यामुळं जेव्हा आपल्याला आहे ना वेळ भेटतो तेव्हाच आपण ह्या गोष्टी करतो. तर किराणा थोडाफार भरला, कारण आहे ना सगळा संपला नव्हता, तरी पण म्हटलं नंतर जाण्यापेक्षा आलो आहे तर भरून जावं, म्हणून मग किराणा भरून घेतला आणि नंतर घरी आलो. आता शुक्रवारचा दिवस असतो आणि या दिवशी माझं वैभवलक्ष्मी व्रत असतं. आता वैभवलक्ष्मी व्रत म्हणलं की सगळ्या सेवा ते आपण करतोच आवर्जून, पण आहे ना संध्याकाळी माझी वैभवलक्ष्मी व्रताची पूजा मांडणी असते. आता पूजा मांडणी म्हणलं की मग त्याच्यात आहे ना अर्धा एक पाऊण तास असाच आरामात जातो. आणि त्यामुळं मग मला आहे ना वेळ अगोदरच काढावं लागतं. अगोदर आहे ना दिवाबत्ती करायला घेतली आणि दिवाबत्ती झाल्यानंतर, कारण आहे ना लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपण वैभवलक्ष्मी व्रताची सुरुवात करतो, म्हणजे त्याची मांडणी म्हणा, पोथी वाचणी म्हणा, किंवा त्यांना नैवेद्य दाखवणं म्हणा, या गोष्टी आपण संध्याकाळच्या वेळेलाच करतो. आणि खरंच वैभवलक्ष्मी व्रत आहे ना खरंच खूप छान असं आहे. आपल्या घरात काही नाही झालं ना तरी सुख समृद्धी असल्यासारखं आपल्याला फील होतं. त्यामुळं तुम्ही आहे ना वर्षातून एकदा तरी, म्हणजे किमान 5, 7 किंवा 11 वेळेस तरी तुम्ही जेवढे जमतील तेवढे शुक्रवार करा, पण खूप छान वाटतं. उद्या पण सिंपल केलं तरी चालतं, म्हणजे ह्या व्रताचे एवढे नियम नाही, खूप मोठी पूजा नसते, तुम्ही देवघरात मांडली तरीही चालते.
तर असे हे वैभवलक्ष्मी व्रत आवर्जून करावं, कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये सुख शांती लाभावी, आपल्या घरामध्ये अडचणी दूर व्हावे, लक्ष्मी आपल्या घरात नांदावी, यासाठीच आपला सगळ्यांचा अट्टहास असतो आणि त्याच्यासाठीच या गोष्टी केल्या जातात. आणि त्यामुळंच मग मी हे व्रत करते आणि खरंच आवडीनं केलं ना, खरंच देव हे आपल्या घरी येतो असं म्हणलं तरी काय हरकत नाही. तर संध्याकाळची देवपूजाच म्हणता येईल ना, तर ती करून घेते आणि त्यानंतर मग पूजा मांडणी आणि संध्याकाळी स्वयंपाक हे छान करायचं आहे. आता छान करायचं म्हणण्यापेक्षा आपल्याला उपवास असतो, आपण करतोच. पण काही आपण आहे ना, दूध साखरेचा नैवेद्य दाखवला, कधी नाही जमलं आपण फळाचा नैवेद्य दाखवला आणि आपल्या घरामध्ये गोडधोड तर थोडं थोडं असतंच, ते नैवेद्य दाखवला तरी चालतं. असं काही पुरणपोळीच रोज करावी असं दर शुक्रवारी असं काही नसतं. आणि खरंच खूप सोपं आहे, त्यामुळे ना सगळे आवर्जून करू शकतात असे. तर इथं मी पूजा मांडणी करून घेतली आहे आणि पूजा मांडणी बघा किती सिंपल अशी आहे, तरी पण खूप छान वाटतं. आणि याच्यात आहे ना, आपल्याला चांदी किंवा सोन्याचं किंवा 1 रुपयाचं नाणं असेल ना तरी चालतं. आणि मी आहे ना, ज्या उतरंडी आणल्या होत्या ना, त्याची पूजा केलेली तुम्हाला दाखवलीच नव्हती. तर मी अशा पद्धतीने ना त्यांची ही पूजा केली होती. म्हणजे पहिल्यांदा भरताना तेव्हा आपण त्यांना हळदी कुंकू ते भरताना तर काही दाखवलं नाही, फक्त तुम्हाला मी त्यांची पूजा मांडणी केली होती ती दाखवली. आणि खरंच उतरंड असावी म्हणतात, आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही. त्यामुळं मी आवर्जून यावेळेस घेऊन आले आणि खरंच खूप छान वाटतं. देवघराला आहे ना देवघरात अन्नधान्य ठेवलं तरी चांगलं असतं. आता त्याच्यात मी गहू, ज्वारी, धणे, हळदी, कुंकुम भरतात. आता धान्य आहे ना सगळे भरले तरी चालतात आपले, फक्त तुरीची डाळ किंवा उडीद हे भरायचं नाही. तर अशी मी छानशी पूजा करून घेतली आणि फळ नैवेद्य ठेवले आणि त्यानंतर आहे ना तर आता बघा मी तुम्हाला दाखवते की आता माझ्याकडं दूध आहे ना अगोदर जास्त होतं, तर तेव्हाही तसंच होतं. मला असं वाटलं की काहीतरी ह्या दुधाचं, पण दूध थोडंसं होतं तरी पण आहे ना ते इतक्यावरती उडत होतं ना, म्हणजे ते सांगू शकत नाही आपण. म्हणजे अख्खं माझं किचन पूर्ण भरलं होतं आणि हे संध्याकाळी झालं तरी बघा किती किचन खराब झाले. मी स्वयंपाक केला आणि नंतर थोडंसं दूध होतं, म्हटलं थोडंसं दूध आहे तर ते गरम करून एका वाटीत ओतून ठेवावं, म्हणजे आपल्याला स्वयंपाक झाला की आपल्याला भांडे घासायचे असतात. भांडे घासायचे म्हणजे सगळे भांडे रिकामी करायचे. तर आता ते दूध कितीपर्यंत म्हणजे नाही का वरती सगळ्या फरशा ते खराब झाल्या. आता मला ते सगळं क्लिनिंग करावे लागणार आहे. इतकं त्या दुधाने हे झालं. आता हे दूध खरंच दूध आहे का? कारण दूध असं उडतं का कधीतरी? आणि हाच प्रश्न पडतो की खरंच आपण जे खातोय ते आरोग्यासाठी चांगलं आहे का? त्यामुळे आहे ना, मी तुम्हाला आज गोष्ट सांगते की मी चहा कधीच सोडू शकत नाही. म्हणजे किमान साखरेवरचा गुळावरचा म्हणजे नाही का थोडीशा साखरेवर येईल, पण मी चहा सोडू शकत नाही. पण हे बघितल्यानंतर नक्की माझा चहा सुटला. आणि घरामध्ये अजून बेडरूमची आहे ना ती वॉल आहे, तर तिथंही मी आहे ना डेकोरेशन करायचं ठरवलं आहे. आता मग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेल मी काय केले. तर नंतर संध्याकाळचे भांडे, कारण संध्याकाळी घर आवरून झोपल्याशिवाय आपल्याला काही झोप येत नाही. कारण घर आपलं स्वच्छ तर सगळंच छान वाटतं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी उठून कामाला आपल्याला छान वाटतं आणि अजून तरी येते म्हणा उल्हास. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.